नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणी संबंधित ही अपडेट आलेली आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता। विद्यार्थी मित्रांनो, पहा जिल्हा परिषद ठाणे बांधकाम विभाग यांच्यामार्फत दिनांक 16 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक आहे। कागदपत्रे पडताळणी संबंधीचं शेड्यूल देण्यात आलेलं आहे। विषय पहा, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीचं डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे। कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 22/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आव्हान या ठिकाणी देण्यात आलेले आहे किंवा त्यांना महत्त्वाच्या सूचना कागदपत्रे पडताळणी संबंधित या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। संदर्भ दिनांक 11/7/2024 च्या जिल्हा निवड समितीच्या मान्यतेनुसार उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 च्या अनुषंगाने विचाराधीन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठी कागदपत्रे पडताळणीची यादी ही जिल्हा परिषद ठाणे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि उमेदवारांसाठी जे काही डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक दस्तऐवज यामध्ये तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि जे काही तुमचे ॲडिशनल सर्टिफिकेट असतील ते सोबत घेऊन तुम्हाला दिनांक 22/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता ठिकाण पहा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भाचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। BJ हायस्कूल कलेक्टर ऑफिस कंपाऊंड जवळ ठाणे या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंटेशन करून घेतलं जाणार आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्राला हे लोकेशन माहीत नाही त्यांनी गुगल मॅपच्या सहाय्याने या ठिकाणी पोहोचायचं आहे। ठीक सकाळी 11 वाजता तुमचं DV करून घेतलं जाणार आहे। ठीक आहे। तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक दस्तावेज तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या जे काही डॉक्युमेंटची सूची होती त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व त्यांची 2 प्रती तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत त्याच्या 2 प्रती स्वयं साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट करून दिनांक 22/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे। त्यामुळे न चुकता तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे। परत चान्स तुम्हाला देता येईल किंवा दिलं जाऊ शकेल का नाही याबाबत अद्यापही या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही। त्यामुळे तुम्हाला वेळेवर न चुकता उपस्थित राहायचं आहे। 22 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे। जर तुम्ही या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहिला नसाल तर पहा या ठिकाणी नंतर तुम्हाला गैरहजर राहिल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेबाबत किंवा या संबंधित कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे किंवा हक्क तुम्हाला त्या पदाकरिता बजावता येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण आपण वेळोवेळी ज्या काही भरती संदर्भाच्या अपडेट्स आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। भेटत पुढील अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।